हॅलो मित्रांनो, आज आपण 20 एप्रिलचा इंडियन एक्सप्रेस बघूया. भारत सरकारने निर्णय घेतला आहे की 1 मे पासून 18 वर्षापेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सिन दिले जातील. आतापर्यंत फक्त 45 वयोगटाच्या पेक्षा जास्त लोकांनाच व्हॅक्सिन दिले जात होते. दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की 50% ऑफ द व्हॅक्सिन जे प्रोड्यूस होतात तेच डायरेक्ट स्टेट्स विकत घेऊ शकतील आणि ओपन मार्केटमध्ये ते विकले जातील. त्याच्यामुळे व्हॅक्सिनेशनचा जो वेग आहे तो खूप झपाट्याने वाढेल. कारण सध्या दुसरी लाट कोरोनाची आली असून जितके पण हेल्थ एक्सपर्ट्स आहे त्यांचं म्हणणं आहे की व्हॅक्सिनेशनचा वेग वाढवला आणि जास्तीत जास्त लोकांना व्हॅक्सिनेशन केलं तरच या अशा लाटेंमधून भारत वाचू शकतो. कारण जे पश्चिमात्य देश आहे तिथे मॅक्झिमम प्रमाणात व्हॅक्सिनेशन झाले असून कोरोनाचा प्रादुर्भाव हा खूप कमी झाला आहे. फॉर एक्झाम्पल इस्रायलमध्ये 80% जास्त व्हॅक्सिनेशन झालं असून तिथे आता कुठलेही सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स नाही. त्याचप्रमाणे भूतानमध्ये सुद्धा 60% व्हॅक्सिनेशन झाले आहे अजून आणि कुठलाही कोरोनाचा मृत्यू मागच्या 1 आठवड्यापासून भूतानमध्ये झाला नाही. त्यामुळे व्हॅक्सिनेशन हाच एक उपाय या कोरोनाच्या लाटेवर सध्या आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सध्या जो कोरोनाचा वेग झपाट्याने वाढतो आहे तो या इंडियन ओरिजिन डबल म्युटंट स्ट्रेनमुळे असल्याचं एक्सपर्टचं म्हणणं आहे. हा स्ट्रेनचं नाव B.1.167 असं आहे. हा स्ट्रेन मागच्या ऑक्टोबर सालीच डिटेक्ट झाला होता, पण सरकारच्या हलगर्जीपणामुळे आणि निग्लिजन्समुळे आणि लॅक्स ऑफ फंड आणि क्लिअर डायरेक्टिव्हच्या अभावामुळे जनतेपर्यंत ही माहिती आली नाही आणि सरकारने सुद्धा ही या नवीन स्ट्रेनची दखल घेतली नाही. त्यामुळे हा असा विस्फोटक परिस्थिती सध्या भारतात निर्माण झाली. भारत सरकारने सेरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला मध्ये 300 करोड आणि 1500 करोड रिस्पेक्टिव्हली देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण व्हॅक्सिनेशनचा वेग वाढवायचा असेल तर या दोन कंपन्यांची क्षमता वाढवणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे बरेचसे पाश्चिमात्य देश सुद्धा जे ह्याच्या व्हॅक्सिन बनवतात जसं मॉडर्ना, फायझर या कंपन्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढवतं. पण भारतात सध्या असं कुठलंही आर्थिक सहाय्य आतापर्यंत केलं गेलं नाही. पण व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह वाढवण्यासाठी आणि त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सेरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला आर्थिक मदत केंद्र सरकार आता करेल. यूपी मध्ये हायकोर्टने असा निर्णय दिला की तिथल्या 5 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करावं. आता लॉकडाऊन करावं की नाही हा प्रश्न एक्झिक्युटिव्हचा आहे. त्यामुळे जे हायकोर्ट म्हणजे जे ज्युडिशरी आहे ते असा एक्झिक्युटिव्ह जेव्हा ऑर्डर पास करतं तेव्हा ते एक्झिक्युटिव्हच्या डोमेन मध्ये येऊन वर्क करतं. जे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स आहे ते म्हणतात की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट्सनी एक्झिक्युटिव्ह मध्ये कुठलंही इंटरफेअर करू नये, कारण की त्यांच्याकडे असं करण्याची कुठली एक्सपर्टीज राहत नाही. लॉकडाऊन करायचा की नाही करायचा हा निर्णय एक्झिक्युटिव्हचा असून बरेचसे फॅक्टर्स त्यामध्ये एक्झिक्युटिव्हला कन्सिडर करावे लागतात. जसं आर्थिक स्थिती, कोरोनाचा वेग किती आहे, लोकांची मानसिक स्थिती कशी आहे, असा एक्सपर्टीज जी आहे ही ज्युडिशियरीकडे राहत नाही. त्याच्यामुळे या अशा निर्णयांचे जे टीकाकार आहे ते म्हणतात की कोर्टाने एक्झिक्युटिव्हच्या डोमेनमध्ये इंटरफेअर करू नये. पण दुसरी बाजू अशी पण आहे की जेव्हा एक्झिक्युटिव्ह आपलं काम व्यवस्थित करत नाही तेव्हा समाजामध्ये न्याय प्रस्थापित होण्यासाठी कॉन्स्टिट्युशनलच्या प्रोव्हिजन अंतर्गतच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असे निर्णय देतात. तर हा असा निर्णय बरोबर आहे की नाही हे तुम्ही विचार करून बघा. आता जी दुसरी लाट कोरोनाची आली आहे त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की पेशंटला जास्त ऑक्सिजन लागत आहे आणि डेथ रेट सुद्धा मागच्या वेळेसारखाच आहे, म्हणजे 2 to 2.5%. आतापर्यंत जो गैरसमज पसरला होता की या नवीन लाटेमध्ये डेथ रेट जो आहे तो कमी आहे, पण असं काहीही नसून तो मागच्या लाटेसारखाच आहे. त्यामुळे इतकं भयानक परिस्थिती सुद्धा तयार झाली आहे. प्लस हा जो नवीन म्युटंट आहे त्याच्यामध्ये जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एक गव्हर्नमेंटचा डाटा असा सांगतो की हॉस्पिटलाइज करण्यात आलेल्या 54.5% लोकांना ऑक्सिजनची गरज लागते. हा आकडा मागच्या वर्षीच्या पेक्षा 13.4% जास्त आहे. म्हणून सध्या देशभरामध्ये
ऑक्सिजनची कमतरता तयार झाली आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजनची ट्रेन बऱ्याचशा राज्यांमध्ये पाठवली असून तिथून ऑक्सिजन प्रोक्यूर करणार आहे. आता मुंबईमध्ये जो कोरोना जितका वाढतो आहे त्याच्यामध्ये असं दिसलं आहे की 90% केसेस हे हाय राईज बिल्डिंग मधून आले आहे. याआधी मॅक्झिमम कोरोनाचा स्प्रेड हा स्लम एरियामध्ये होत होता, धारावी. पण या नवीन जो वेव्ह आहे त्याच्यामध्ये जे मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास जिथे राहतात तिथे प्रामुख्याने हा खूप फास्ट मध्ये स्प्रेड होतोय. यामध्ये बऱ्यापैकी जे लोकांमध्ये हलगर्जीपणा आहे तो सुद्धा कारणीभूत असू शकतो. पुन्हा हायकोर्टने असा निर्णय घेतला आहे की सेंटरने ऑक्सिजन सप्लाय जो आहे दिल्लीमध्ये तो व्यवस्थित होतो आहे की नाही हे बघावं. पुन्हा इथे ज्युडिशियरी हे एक्झिक्युटिव्हच्या डोमेन मध्ये येऊन एक्झिक्युटिव्हला आदेश देत आहे की तुम्ही हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष द्या, ऑक्सिजन पुरवठा करा. हे त्याच कंडिशन मध्ये होतं जेव्हा एक्झिक्युटिव्ह आपली जबाबदारी पूर्ण पाडत नाही आणि समाजामध्ये इनजस्टिस तयार होतं. आता असे निर्देश कोर्टाने केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला द्यायचे की नाही द्यायचे हा एक डिबेटचा मुद्दा आहे. पुढे बघू. आता जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा हे जे अशा लोकल न्यूज असतात की कॅपिटलमध्ये लॉकडाऊन लागले, त्याची काय नियमावली आहे, हे तुम्ही जनरली टाळले पाहिजे. कारण याचा अभ्यासासाठी किंवा एक्झामसाठी काही खास उपयोग होत नाही. आता भारत मध्ये जे युकेचे प्राईम मिनिस्टर बोरिस जॉन्सन 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार होते, त्यांनी आपला दौरा कॅन्सल केला. ते याआधी 26 जानेवारीला पाहुणे म्हणून येणार होते, तेव्हा सुद्धा कोरोना परिस्थितीमुळे त्यांनी तो दौरा सुद्धा रद्द केला होता आणि आता हा दौरा सुद्धा रद्द केला आहे. ब्रिटन आणि युएसनी भारताला रेड लिस्ट मध्ये टाकले आहे, कारण की भारताचा जो स्ट्रेन आहे तो असा समजला जातो की तो खूप झपाट्याने पसरतोय. त्यामुळे भारतीय प्रवासांवर सध्या पाश्चिमात्य देशांनी बंदी आणली आहे. सध्या जो चायना सोबतचा जो बॉर्डर डिस्प्यूट सुरू आहे त्याच्यावर बऱ्याच प्रमाणावर वार्तालाप सुरू आहे. भलेही चायनानी आणि भारतानी अशा बरेचशा जसं पँगॉंग त्सो लेकच्या आजूबाजूच्या बरेच प्रदेशावरून माघार घेण्याचं ठरवलं आहे, तरी काही भागावर अजूनही दोघांमध्ये चर्चा सुरू आहे आणि दोन्ही देशांनी अशा सीमांवरून आपले सैन्य मागे अजूनही घेतलेले नाही आहे. त्याचं उदाहरण म्हणजे जे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जवळ जे हॉट स्प्रिंग्स आहे आणि गोग्रा पोस्ट इथून चीनी सैनिकांनी अजून पण आपले सैन्य मागे घेतलेले नाही. आणि कारण ते खूप स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आहे, हे दोन्हीही स्पॉट्स कोकरा पास जवळ आहेत. हे कोकरा पास स्ट्रॅटेजिकली भारत आणि चायना या दोघांना पण खूप महत्वाची आहे. आतापर्यंत 11 राऊंड च्या डायलॉग झाले असून तरीही या 2 जागेवरून अजूनही कुठलाही तोडगा निघाला नाही. महाराष्ट्र सरकार 2 दिवसानंतर कडक लॉकडाऊन लावू शकतं, कारण की सध्याचा जो रिस्ट्रिक्शन्स लावले आहे महाराष्ट्र सरकारने त्याच्यामुळे कुठेही कोरोनाचा जो आकडा आहे तो थांबताना दिसत नाही. आता बघू आपण की ऍग्रिकल्चर मध्ये बायोटेकचा वापर कसा होऊ शकतो. सध्या टेक्नॉलॉजीचा वापर हा प्रत्येक क्षेत्रात होतच असतो, त्याच्यामुळे आणि ऍग्रिकल्चरमुळे तर प्रामुख्याने हा बायोटेकचा वापर हा प्रोडक्शन वाढवण्यासाठी आणि पेस्टिसाइडचा वापर कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मागच्या अनेक दशकांपासून केला जातो आहे. त्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे जीएम क्रॉप्स हा खूप मोठ्या प्रमाणावर ही टेक्नॉलॉजी वापर होते. तर ही जी जीएम क्रॉप्स आहे याला 2002 पासून भारतामध्ये कॉटन म्हणजे कापूसच्या उत्पादनासाठी वापर होतो. 2002 ला भारत सरकारने बीटी कॉटनला मान्यता दिली. आता सध्या 95% पेक्षा जास्त कापूस हा बीटी कॉटन हे जे सीड्स आहे त्याच्या मधून लावला जातो. त्याच्यामुळे कापसाचं प्रोडक्शन भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. पण भारतामध्ये अजूनही जे बाकीचे जे एडिबल क्रॉप्स आहे जसे बेटी ब्रिंजल आणि बेटी मस्टर्ड यांना मान्यता अजूनही दिली नाही.
भारतामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचा वापर व्हावा की नाही याच्यासाठी एक बॉडी आहे, त्याला म्हणतात जेनेटिकली मॉडिफाईड अप्रेझल कमिटी. ही कमिटी या क्रॉपचा अभ्यास करते आणि मग निर्णय देते की हे क्रॉप भारतामध्ये लावायचे की नाही. आता जगभरामध्ये जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहे याचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो. आकडेवारी सांगते की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचा वापर हा 112 टाइम्स वाढला आहे 1996च्या कंपॅरिझन मध्ये. जगभरामध्ये 79% कॉटन, 74% सोयाबीन, 31% मक्का आणि 27% कॅनोला हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप थ्रू जगभरामध्ये प्रोडक्शन केलं जातं. भारतामध्ये जेव्हा 2002 नंतर बीटी कॉटनला मान्यता दिली गेली त्याच्यामुळे भारतात कॉटनची प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त वाढली आणि भारताचा जो ग्लोबल प्रोडक्शन मध्ये शेअर आहे कॉटनचा तो 12% पासून 25% पर्यंत 2014ला पोहोचला. परंतु अन्नधान्याच्या आणि एडिबल क्रॉपच्या याच्यामध्ये अजूनही भारताने परमिशन दिल्या गेलेली नाही. असे असले तरी बराचसा जो एडिबल ऑइलचा जो पोर्शन आहे म्हणजे 65% ऑफ एडिबल ऑइल आहे ते भारत परदेशातून इम्पोर्ट करतं. आता हे इम्पोर्ट केलेलं ऑइल मधनं बरेचसे जे ऑइल आहे ते जवळपास 25% ऑइल हे जे सोया आणि कॅनोला ऑइल आहे हे विदेशामध्ये जीएम क्रॉप्स पासूनच तयार केलं जातं. म्हणजे जीएम सोयाबीन आणि जीएम कॅनोला हे जे अमेरिकेमध्ये तयार होतं त्यापासूनच हे तेल तयार केलं जातं आणि भारत त्यालाच इम्पोर्ट करतं. तर विदेशात होणाऱ्या जीएम क्रॉप मधून ऑइल इम्पोर्ट करताय आणि भारतात अशा जीएम क्रॉपला परमिशन का नाही असा मुद्दा इथे उपस्थित होतो. तसंच बांगलादेशमध्ये जेव्हा बीटी ब्रिंजलला परमिशन दिला गेली तेव्हा तिथलं वांग्याचं प्रोडक्शन हे 6 टाइम्स वाढलं आणि तिथे लागणाऱ्या पेस्टिसाइडची मात्रा ही 61% कमी झाली. भारतात जीएमच्या फूड क्रॉप्सला परमिशन दिलं पाहिजे यासाठी 100 नोबेल लॉरिएट्सने एक पत्र लिहिलं होतं 2016 साली. तरी भारत सरकारने अजून सुद्धा जीएम क्रॉप्स जे एडिबल आहे त्यांना परमिशन दिलेले नाही. या जीएम क्रॉप व्यतिरिक्त अजूनही बरेच बायोटेकच्या प्रोसिजर्स आहेत ज्याच्याने प्रोडक्शन वाढवता येऊ शकतं. त्याच्यामध्ये आहे CRISPR क्रिप्स Cas9 ही जी टेक्नॉलॉजी आहे याला जेनेटिकल सीझर म्हटलं जातं. म्हणजे ही जी जेनेटिकली कैची आहे याचा यूज करून आपल्याला हवे तसे जेनेटिक चेंजेस कुठल्याही क्रॉप मध्ये नॅनो लेवलवर करता येतात आणि आपल्याला हवे तसे गुणधर्म त्या क्रॉस मध्ये टाकता येतात. तर या टेक्नॉलॉजी ही जी नवीन असून याचा मोठ्या प्रमाणावर वापर हा ऍग्रिकल्चर मध्ये होतो आहे. त्यामुळे भारत सरकारने सुद्धा जीएम क्रॉप्स जे एडिबल क्रॉप्स आहे त्याला परमिशन लवकर द्यावी असं हे म्हणतात आहे. दुसरं आपण इलेक्टोरल बॉन्ड बद्दल बघूया. तर झारखंड मुक्ती मोर्चा ही जी झारखंडमध्ये सध्या सत्तारूढ पार्टी आहे त्यांना जे इलेक्टोरल बॉन्ड्स मधून जे पैसे मिळाले त्याचं डिस्क्लोजर केलं आहे. आता हे इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे काय? 2017च्या आधी बरेच पॉलिटिकल पार्टीजला डोनेशन हे कॅशच्या माध्यमातून मिळायचं आणि हे कॅश खूप अनअकाउंटेड किंवा ब्लॅक मनी आहे असं गृहीत धरलं जायचं. तसंच जे बँक म्हणजे व्हाईट अमाऊंट मधून बँके थ्रू जे डोनर्स पॉलिटिकल पार्टीजला फंडिंग करायचे तर अशा कंडिशन मध्ये जेव्हा अपोजिशन पार्टी रूल मध्ये यायची तेव्हा ही अपोजिशन पार्टी ज्या अशा डोनर्सला खूप हरॅस करायचे की तुम्ही आमच्या विरुद्ध असलेल्या पार्टीला का फंडिंग केलं आणि त्यांना खूप त्रास द्यायचे. तर या संकटामधून किंवा या अशा परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड ही स्कीम 2017च्या बजेटमध्ये आणल्या गेली. या स्कीम अंतर्गत कुठलीही जो डोनर आहे तो हे बॉन्ड बँकेमधून विकत घेऊन पॉलिटिकल पार्टीला देतो. पण या 2017च्या फायनान्शियल ऍक्ट मध्ये असं पण आहे की हे बॉन्ड कोणी दिलं म्हणजे पॉलिटिकल पार्टीला हे बॉन्ड कोणी विकत घेऊन दिले याचं डिस्क्लोज करण्याचं कंपल्शन हे पॉलिटिकल पार्टीला नाही. त्याच्यामुळे खूप प्रमाणावर जी आता ट्रान्सपरन्सी आपण आणणार होतो या इलेक्टोरल बॉन्ड्स मधून ती कुठेतरी थांबली आहे. कारण की कोणी पण हे बॉन्ड विकत घेऊन कुठल्याही पार्टीला दिलं
हे बॉन्ड कोणी दिलं, कुठून आणलं, कोणी विकत घेतला, ह्याचं कुठलंही डेटा आहे इलेक्शन पॉलिटिकल पार्टीज आहे ह्या डिस्क्लोज करत नाही. त्यामुळे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म यांनी एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका टाकली आणि त्यांनी म्हटलं की हा क्लॉज हा अनकॉन्स्टिट्युशनल असून हा काढून टाकण्यात यावा. या पहिले असं होतं की जे 20,000 पेक्षा जास्त रुपयाचे डोनेशन आहे ते पॉलिटिकल पार्टीजला डिस्क्लोज करण्याचं कंपल्शन होतं. पण आता या जी इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम आहे यामध्ये कितीही करोड रुपयाचे डोनेशन पॉलिटिकल पार्टीला या बॉन्ड थ्रू झाले तरी त्यांना असं डिस्क्लोज करण्याचं काही कंपल्शन नाही. त्यामुळे असे आकडे सांगतात की मागच्या 2 वर्षामध्ये 67% डोनेशन हे या बॉन्डच्या मार्फत करण्यात आले आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टीजनी हे बॉन्ड कुठून आले, कोणी दिलं हे डिस्क्लोज केलं नाही. त्याच्यामुळे हा जो क्लॉज आहे हा बदलण्याचं गरज इलेक्शन कमिशननी आणि आरबीआय दोन्हींनी म्हटलं आहे की हा क्लॉज मध्ये बदल करण्यात यावा. दुसरं बघू आपण हे जे पीडीएफ आहे, जे आपण डिजिटल याच्यामध्ये पीडीएफ वाचतो, पीडीएफ फाईल म्हणजे याचा फुल फॉर्म पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा आहे. या पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅटचे जनक चार्ल्स गेशके हे असून त्यांचं इतक्यातच निधन झालं. तर या एमपीएससीच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पीडीएफचा फुल फॉर्म काय आहे, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, त्याचे जनक कोण आहे, चार्ल्स गिशके. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करा. आता आपण बघू की अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे. काही दिवसांपहिलेच अमेरिकेने असा निर्णय घेतला की तिथलं पूर्णच्या पूर्ण सैन्य हे आता आम्ही वापस, जे 2001च्या 9/11 अटॅक नंतर जे तालिबान विरुद्ध जे युद्ध अमेरिकेने पुकारलं त्याचा कुठेतरी हा अंत आहे. म्हणजे 20 वर्षानंतर अमेरिका सैन्य हे आणि नाटो सैन्य हे अफगाणिस्तान मधून वापस जातील. हे जे अफगाणिस्तान आहे याला बरेच एक्सपर्ट ग्रेव्हयार्ड ऑफ एम्पायर्स असे सुद्धा म्हणतात. म्हणजे जेव्हा 150-200 वर्षा पहिले जेव्हा ब्रिटन साम्राज्य होतं तेव्हा ब्रिटननी अफगाणिस्तानमध्ये पाय रोवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही. त्याच्यानंतर कोल्ड वॉर मध्ये 1970s मध्ये आणि 80s मध्ये सोव्हिएत युनियननी सुद्धा अफगाणिस्तानमध्ये पाय रोवण्याचा खूप प्रयत्न केला आणि आपल्या तिथे सुप्रीमसी बनवण्याचा प्रयत्न केला पण तरी त्यांना ते जमलं नाही, ते हारले. त्याच्यानंतर 2001च्या युद्धानंतर अमेरिकेत जो टेररिस्ट अटॅक झाला 9/11चा, त्यानंतर अमेरिकेने सुद्धा अफगाणिस्तानमध्ये आपलं वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा त्यांना जमला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानला ग्रेव्हयार्ड ऑफ एम्पायर असं सुद्धा म्हटलं जातं. आता युएस आणि नाटो फोर्सेसनी जे तिथून एक्झिट करण्याचा निर्णय घेतला आहे काय दाखवतं की अमेरिकेचा जो युनिपोलर म्हणजे वर्चस्व जे ग्लोबल पॉलिटिक्स मध्ये होतं ते आता कुठेतरी संपत आहे आणि जे चायनाचं जे ग्लोबल पॉलिटिक्स मधलं महत्व आहे ते वाढत आहे. कारण चायना हे आपला अफगाणिस्तानमध्ये खूप जास्त प्रमाणात इन्व्हेस्ट करत आहे. चायनाचा जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे ते अफगाणिस्तानमध्ये वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. चायनाचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे तो पण अफगाणिस्तानमधून जातो आणि त्यामार्फत सुद्धा अफगाणिस्तानमध्ये खूप जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केल्या गेली आहे. त्याच्यामुळे जो जागतिक स्तरावर जो देश खूप प्रामुख्याने समोर येतो आणि सुपर पॉवरच्या दिशेने जातो किंवा ज्याला जागतिक राजकारणामध्ये आपलं महत्वाचं स्थान प्रस्थापित करायचं असतं तो अफगाणिस्तानमध्ये जाऊन अफगाणिस्तानच्या पॉलिटिक्स मध्ये खूप जास्त इंटरफिअर करतो. हा जागतिक इतिहास राहिला आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता होत असून ज्या प्रमाणामध्ये अमेरिकेची पॉवर ग्लोबल पॉलिटिक्स मध्ये कमी होत आहे ते अफगाणिस्तानमध्ये दर्शवतं की ते तिथून पाय बाहेर काढतात आहे आणि चायनाची जी पॉवर आहे ही ग्लोबल पॉलिटिक्स मध्ये वाढते आहे म्हणून चायना ही अफगाणिस्तानमध्ये जास्तीत जास्त रोल प्ले करत आहे. त्यामुळे हा अफगाणिस्तानचा अभ्यास करण्यासाठी हा महत्वाचा खूप मुद्दा असून इंटरनॅशनल रिलेशनच्या स्टुडंटनी हे लक्षात घ्यावं. आता आपण बघूया की आरबीआयचं मेन फंक्शन काय आहे. रिझर्व्ह बँकचं फंक्शन आहे की मॉनिटरी स्टेबिलिटी प्रस्थापित करणं म्हणजे इन्फ्लेशनला हे कमीत कमी ठेवणं, कमीत कमी म्हणजे एका पातळीवर ठेवणं. त्यासाठी मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही प्रस्थापित झाली असून त्यांना निर्देश देण्यात आले आहे की इन्फ्लेशन म्हणजे महागाई हे
4 ± 2 म्हणजे 4% वर मेंटेन ठेवावी आणि त्याची मार्जिन ही 2% असेल. म्हणजे 2 पासून 6 पर्यंत 2% पासून 6% पर्यंत ही इन्फ्लेशनची मार्जिन असेल. आणि त्याच्यामध्ये आरबीआयची ही जबाबदारी आहे की त्यांनी इन्फ्लेशन टार्गेटिंग करून मॉनिटरी स्पेसमध्ये एक मायक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी एस्टॅब्लिश करावी. तर आता हे लेखक म्हणतात आहे की आरबीआय समोर एक डिलेमा आहे की त्यांनी इन्फ्लेशन मॅनेज करावं की डेप्ट मॅनेज करावं, म्हणजे कर्ज मॅनेज करावं. अशा बातम्या खूप महत्वाच्या असतात इकॉनॉमीसाठी. त्याच्यानंतर आपण सायन्स अँड टेक्स रिलेटेड महत्वाची बातमी बघू की मार्समध्ये नासानी जे मिशन लॉन्च केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी नासा मार्समध्ये एक छोटं हेलिकॉप्टर उडवलं. त्या हेलिकॉप्टरचं नाव होतं मार्स इंजेन्युटी. हे मार्स इंजेन्युटी जे आहे हे एक छोटं हेलिकॉप्टर असून त्यांनी 40 सेकंद पर्यंत हे हेलिकॉप्टर मार्सच्या वातावरणात उडवलं आणि त्याची हाईट होती 3 मीटर पर्यंत. आता हे जे आहे हे सायन्स अँड टेकच्या फील्ड मधली खूप मोठी उपलब्धी आहे, कारण जे मार्सचं जे वातावरण आहे ते त्याची डेन्सिटी खूप कमी आहे. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणापेक्षा हे फक्त 1% आहे. त्याच्यामुळे तिथे हे वातावरण खूप पातळ असल्यामुळे इथे असं हेलिकॉप्टर उडवणं हे खूपच डिफिकल्ट आहे. आता हे असं हेलिकॉप्टर उडवल्यामुळे नासाला खूप सायंटिफिक रिझल्ट मिळतील की फ्युचरमध्ये कार्गो ट्रान्सपोर्ट होऊ शकते की नाही नासावर. तसेच ह्युमन हेलिकॉप्टर्सचा वापर करून ह्युमन ट्रान्सपोर्ट होऊ शकतं का, याबद्दलची बरीच माहिती नासाला मिळेल. आणि आता अशा हेलिकॉप्टर उडवल्यामुळे त्यांना मार्सचे फोटो सुद्धा काढता येतील. आणि हे जे मार्सचे जे रोवर आहे जे तिथल्या सॉइलचं परीक्षण करतं की तिथे ऑक्सिजन किती आहे, तिथे पाणी आहे की नाही, तर त्या रोवरला जे मार्सच्या लँडवर फिरतं त्याला सुद्धा मदत होईल. त्याच्यामुळे हे एक सायन्स टेक मधलं खूप मोठं पाऊल आहे. आता हे जे पुढे बघू की हे व्हॅक्सिनेशन जी सध्या प्रोसेस जगभरात सुरू आहे त्याच्यामधले बरेचसे जे इन्ग्रेडियंट्स असतात हे बरेचसे बाहेर देशातून येतात. त्यामुळे भारताला भलेही व्हॅक्सिनेशन कितीही प्रमाणात वाढवायचं असेल तरी त्यासाठी काहीतरी कंपल्शन्स आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे जे व्हॅक्सिन बनवायला जे फिल्टर्स लागतात किंवा सेल कल्चर मीडिया लागतात, लिपिड नॅनो पार्टिकल्स लागतात, मायक्रो कॅरियर्स बीट्स लागतात, हे जे इन्ग्रेडियंट्स आहे ते अमेरिकेवरून इम्पोर्ट करावे लागतात. आणि अमेरिकेतले असे बरेचसे नियम आहेत की जे या इम्पोर्ट्सवर बंदी आणतात. त्यांचा जो डिफेन्स ऍक्ट आहे तो म्हणतो की असा कुठलाही एक्सपोर्ट करण्याच्या पहिले ही अमेरिकन सरकारची परमिशन घ्यायला लागते. त्याला US डिफेन्स प्रोडक्शन ऍक्ट म्हणतात. त्याच्यामुळे व्हॅक्सिनेशनची ड्राईव्ह हे इतक्या सोपी पद्धतीने वाढवता येत नाही. त्यामुळे कुठेतरी जागतिक लेवलवर कोऑर्डिनेशनची खूप गरज असते, हे यावरून दिसतं. जसं आता आपण बघू, जसं इंडो पॅसिफिक मध्ये वेस्टर्न कंट्रीज आणि भारत खूप मोठं इंटरेस्ट दाखवत आहे, तसंच युरोपियन युनियन सुद्धा खूप जास्त प्रमाणात इंटरेस्ट हे इंडो पॅसिफिक झोन मध्ये दाखवत आहे. इंडो पॅसिफिक या युरोपियन युनियनचं जे व्हिजन आहे ते सुद्धा ओपन इंडो पॅसिफिक आणि रूल बेस्ड ग्लोबल ऑर्डर इन इंडो पॅसिफिक असंच आहे. म्हणजे हे व्हिजन US आणि जे बाकीचे कंट्रीज आहेत जसे ऑस्ट्रेलिया, जपान, इंडिया यांचं जे व्हिजन आहे त्याच व्हिजनशी संलग्न आहे. ते सुद्धा म्हणतात की बेस्ड ऑन प्रमोशन ऑफ डेमोक्रेसी अँड रूल ऑफ लॉ, ह्युमन राईट अँड इंटरनॅशनल लॉज. त्यामुळे हे चायनाचा जो वाढता प्रभाव आहे इंडो पॅसिफिकवर त्यालाच कुठेतरी रिस्ट्रिक्ट करण्यासाठी युरोपियन युनियन सुद्धा प्रयत्नशील आहे. रशियामध्ये डेमोक्रेसी तर नाहीच. तिथले अलेक्सी नॅव्हल्स्की नावाचे जे अपोजिशन लीडर आहे त्यांनी तिथे बऱ्याच दिवसापासून उपोषण केलं आहे. 1998 पासून रशियामध्ये व्लादिमीर पुतीन यांचं वर्चस्व आहे आणि इतक्या वर्षापासून तेच तिथले राष्ट्रपती आहे. अजून त्यांनी असं एक संशोधन पास केलं की पुढले 15 वर्ष सुद्धा तेच राहतील. तिथे डेमोक्रेसी बिलकुलच नाही आणि तिथले जे अपोजिशन लीडर असतात त्यांना बरेचदा मारलं जातं किंवा देशाबाहेर हाकललं जातं. त्यातलं तर अलेक्सी नॅव्हल्स्की आहे, त्यांना सध्या जेलमध्ये ठेवलं असून ते तिथले अपोजिशन लीडर आहे.
आणि त्यांनी बऱ्याच दिवसापासून हंगर स्ट्राईक केलाय. आता लॉकडाऊन सारखी सध्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रुपयाची व्हॅल्यू ही बऱ्यापैकी कमी झाली आणि सेन्सेक्स सुद्धा आपटला. कारण हे रुपयाची व्हॅल्यू आणि सेन्सेक्स हे जे इकॉनॉमी कुठे जात आहे की फ्युचरमध्ये इकॉनॉमीचा स्कोप काय आहे त्यावरून डिसाईड होतं. हे जे लॉकडाऊन सध्या लावलं आहे हे इकॉनॉमीला खूप घातक आहे. अजून असे बरेच माहिती येत आहे की वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट हिट जे सध्या पॅन्डेमिक आहे त्याच्यामुळे बरेच ज्या कॉर्पोरेट हाऊसेस आहेत त्यांना वर्किंग कॅपिटल मध्ये त्यांना खूप मर्यादा आल्या आहेत. त्यांच्याकडे खूप क्रंच आहे वर्किंग कॅपिटल. सध्याची इकॉनॉमिक परिस्थिती खूपच गढूळ झाली असून सरकारला इकॉनॉमीमध्ये खूप जास्त एक्सपेंडिचर वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. हे सध्या बिटकॉइन जगभरात खूप जास्त वाढत आहे. त्यामध्ये त्याला म्हणतात क्रिप्टो करन्सी. या क्रिप्टो करन्सी म्हणजे ही जी ट्रेडिशनल करन्सी यापेक्षा वेगळी आहे. ही डिसेंट्रलाइज पद्धतीने स्टोअर करण्याची एक डिजिटल करन्सी असून याबद्दल आपण माहिती पुढे घेतच राहू. पण त्या डिजिटल करन्सीमध्ये आता बरेचसे सरकार सुद्धा येत असून सरकार स्वतःच्याच डिजिटल करन्सी आणायला सुरुवात केला आहे. त्याच्यामुळे चायनाने पण मागे अशी एक करन्सी आणली होती. आता ब्रिटनने सुद्धा बिटकॉइन नावाची नवीन डिजिटल करन्सी आली आहे. सध्या जे क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीचं वाढतं आहे महत्व, त्यामुळे फ्युचरमध्ये जे इकॉनॉमी आणि करन्सी रिलेटेड खूप रिव्हॉल्युशनरी चेंजेस होणार आहेत. धन्यवाद.